Good morning student. In previous video we have to learn pollution, air pollution. In this we have to see air man-made pollution, natural pollution. मग आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की एअर पोल्युशनमध्ये कोणते सोर्सेस असतात, कसे मार्फत होत असतात आणि त्याचे इफेक्ट म्हणजे त्याचे आपल्याला नुकसान काय होत असतं ते आपण पाहणार आहे. फर्स्ट आहे सल्फर डायऑक्साईड, SO2. सोर्सेस आहे त्याचा फॅक्टरीज. फॅक्टरीजमधून निघणारा कोल, मिनरल ऑइल जे फ्युएल म्हणून इंधन म्हणून यूज केला जातो त्यामार्फत ते निघत असतं. मग त्याचे इफेक्ट काय होत असतात? इरिटेशन ऑफ आईस, रेस्पिरेटरी ट्रॅक, एक्सेस मसल्स, कफ, ब्रीथ. मग आपल्या डोळ्यांमध्ये जळजळ होते, आपल्याला कफचा त्रास होतो किंवा ब्रिदिंगचा त्रास हे मार्फत होत असतो. सेकंड आहे कार्बन मोनॉक्साईड, CO. व्हेइक्युलर अँड इंडस्ट्रीयल स्मोक. मग व्हेइक्युलर अँड इंडस्ट्रीयल स्मोकच्या मार्फत त्याचा सोर्स आहे, म्हणजे इंडस्ट्रीच्या मार्फत निघणारा धुवा किंवा गाड्यांच्या मार्फत निघणारा धूर जसं म्हणतो आपण धूर, तो सुद्धा सोर्सेस याचा आहे. मग याचा इफेक्ट काय होतो? लोअर्ड O2 कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. मग आपल्या ब्लडमध्ये कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजनचं कॅपॅसिटी व्हायला लागते, म्हणजे आपण ऑक्सिजन कमी घ्यायला लागतो. ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, व्हेइक्युलर स्मोक. मग गाड्यांमधून निघणारा धूर जो आहे त्यामार्फत आपल्याला ऑक्साईड ऑफ नायट्रोजन हा एअर पोल्युटन गॅस आपल्याला मिळत असतो. मग त्यामार्फत आपल्याला इरिएशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड लंग्स, म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे, पचनशक्ती जी आहे किंवा लंग्स जे आहेत याला हानी होत असते. फोर्थ नंबरचा आहे पर्टिक्युलेट मॅटर. पर्टिक्युलेट मॅटरमध्ये बघा व्हेइक्युलर अँड इंडस्ट्रीयल स्मोक, गाड्यांचा धूर आणि इंडस्ट्रीच्या मार्फत निघणारा धूर हे सोर्सेस आहे. त्याचा इफेक्ट आपल्या रेस्पिरेटरी डिसीज म्हणजे आजार आपल्याला होत असतात, पचनशक्तीचे आजार आपल्याला चालू होऊन जात असतात. डस्ट, व्हेइक्युलर अँड इंडस्ट्रीयल स्मोक, सिलिकॉसिस नावाचा आजार आपल्याला होत असतो यामार्फत. पेस्टिसाइड प्रोडक्शन अँड यूज ऑफ पेस्टिसाइड्स, मेंटल विकनेस डेट ड्यू टू प्रोलॉंग एक्सप्लोजर. मग याच्यामुळे काय होतं असतं? पेस्टिसाइड्स म्हणजे घेतल्यामुळे आपल्याला मेंटल विकनेस येतो किंवा आपली यामार्फत डेटसुद्धा होऊ शकते किंवा आपण एक जसं की एक मुर्दा आपण म्हणतो त्या पद्धतीने आपण राहायला लागू शकतो. मिथेन, CH4. इंडस्ट्रीयल लिकेज सोर्सेस आहे. इंडस्ट्रीमधून लिकेज पाईप वगैरे असेल तर त्यामार्फत आपल्याला इफेक्ट काय होतो? पॉयझनिंग, स्किन कॅन्सर, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसीज. मग यामार्फत आपल्याला पॉयझन मिळत असतं, म्हणजे पॉयझनिंग होत असते, विषबाधा होऊ असतो, आपल्या स्किनचा कॅन्सर होऊ शकतो, अस्थमाचा होऊ शकतो किंवा आपली रेस्पिरेटरी डिसीज असे आजार आपल्याला व्हायला सुरुवात होत असते. हे एअर पोल्युटन सोर्सेस ऑफ इफेक्ट आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन अ प्लांट अँड ॲनिमल. मग एअर पोल्युशनचे इफेक्ट प्लांट आणि ॲनिमलवर कसे होत असतात? तर बघा प्लांटवरती काय आहे? फर्स्ट दिला आहे स्टोमाटा गेट क्लोज. स्टोमाटा, मग प्लांटवरती एअर पोल्युशनमुळे काय होत असतं की स्टोमाटा क्लोज होऊन जातो, म्हणजे जे त्याच्यामध्ये जे सिस्टीम असते की न्यू त्या फ्लावरमध्ये स्टोमाटा असतो हा आपल्याला माहिती आहे. ओके, तुम्ही मागच्या वर्षी शिकलेलं आहे, त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा शिकलेले आहेत की हा स्टोमॅटामध्ये असतो, त्याला बारीक बारीक छेद असतात, त्यामार्फत ते काय करत असतात? पोलन ग्रेन त्याच्यावरती पडल्यामुळे फ्रूट्स वगैरे न्यू तयार होत असतात. नंतर आहे सेकंड शोविंग डाऊन ऑफ रेट ऑफ स्लोविंग डाऊन. मग फोटोसिंथेसिसची प्रोसेस यामध्ये कमी होत असते, त्याचा रेट कमी व्हायला लागतो. मग फोटोसिंथेसिस कमी झालं तर आपल्याला माहिती की प्लांट्स खराब होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे आणि मग प्लांट डिस्ट्रॉय व्हायला लागले की आपल्याला अन्न वगैरे मिळणार नाही. थर्ड आहे ग्रोथ इज रिटार्डेड, ल्यूज फॉल ऑफ ऑर बिकम येलो. मग यामुळे काय होत असतं की ग्रोथ खुंटते त्याची आणि पानं गळायला सुरुवात होते, येलोसुद्धा पडत असतात. ॲनिमलवरती कशा प्रकारे? तर रेस्पिरेटरी
रेस्पायरेशन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. मग यामध्ये रेस्पायरेशन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड म्हणजे यामध्ये रेस्पायरेशन सिस्टीम खराब होत असते. रेस्पायरेशन प्लांट ॲनिमलमधली आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने होत असते, तर ती खुंटत असते. इरिटेशन ऑफ आईज, मग इरिटेशन यामध्ये डोळ्याचं होत असते, डोळ्यामध्ये जळजळ ही व्हायला सुरुवात होते. इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन अ प्लांट, depleting in ozone layer. Earlier we have studied that ozone layer is present below the stratosphere at the height of 48 km from Earth's surface. It protects the living world of Earth from ultraviolet UV rays radiating from the sun. However, nowadays ozone layers is getting dipped ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. बघा, मग ओझोन लेअर हा प्रत्येकाला माहिती आहे की ओझोन लेअर काय करत असतो, आपल्याला सूर्यकिरणांपासून प्रोटेक्ट करण्याचं कार्य करत असतो. मग ह्या एअर पोल्युशनमुळे सुद्धा काय झालेलं आहे की ओझोन लेअर हा जो आहे त्याची लेअर जी आहे ती क्षीण झालेली आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये ती लुप्त आपण म्हणतो ती झालेली आहे. मग त्यामार्फत आपल्याला उष्णता ही भरपूर जाणवत आहे. सूर्याचे प्रकाश आपल्यावर डायरेक्ट म्हणजे पडत आहे, तर जोर आपल्याला ऊन खूप तडाकडे पडताना दिसतं आणि आपण ते ऑब्झर्वसुद्धा करत आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. ग्रीन हाऊस इफेक्ट कसा, तर दो CO2 इज प्रेझेंट इन व्हेरी लेस क्वांटिटी इन ॲटमॉस्फिअर, इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल of absorption of solar heat. Over the last 100 years, proportion of CO2 has been increased due to industrialization. Effect of these CO2 on earth temperature is nothing but greenhouse effect. मग बघा, मग हे जे आहे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, तर हिरवा कापड आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. मग यामार्फत काय होत असतं की CO2 जो आहे प्रेझेंट लेस क्वांटिटीमध्ये होत असतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे हा ॲटमॉस्फिअरमध्ये कमी क्वांटिटीमध्ये फैलत असतो. मग ह्या पद्धतीने सुद्धा आपण त्याच्यावरती प्रोटेक्ट करू शकतो. सिमिलर to CO2, nitrous oxide, methane and CFC also trap the heat. Collectively these are called as greenhouse gases. मग यामार्फत काय होत असतं की आपण ग्रीन हाऊसच्या मार्फत आपण सूर्याचे जे प्रकाश आहे, उष्णता आहे ती कमी करू शकतो. ग्लोबल टेम्परेचर. Global temperature is gradually increasing due to greenhouse effect. Due to this, atmosphere is changing, causing disturbance in agriculture yield, distribution of wild animals, distribution of icebergs and glaciers are melting, causing increases in sea level. बघा, मग ग्लोबल टेम्परेचरमध्ये काय होतं आहे, हे वारंवार काय होत आहे, इन्क्रीज होत आहे ड्यू टू ग्रीन हाऊस इफेक्ट. मग यामुळे काय होत असतं की ग्रीन हाऊसवरती याचा इफेक्ट होत आहे, म्हणजे टेम्परेचर वाढलं. ग्लोबल टेम्परेचर कसं की आपण मानवाने वाढवलेलं टेम्परेचर, कसं की आपण झाडे तोडत असतो, बरोबर, जंगलाचा ऱ्हास करत असतो, त्यामार्फत मग काय होत असतं की पाणी हे कमी पडत नाही, पाणी हे पडत नाही, कमी प्रमाणामध्ये पडतं. मग त्यामार्फत काय होत असतं की उष्णता त्या ठिकाणी जास्त वाढून गेलेली असते जमिनीची. मग हे अशा पद्धतीने. ओके, नेक्स्ट आहे ॲसिड रेन. मग ॲसिड रेन बघा, ऑक्साईड ऑफ सल्फर अँड नायट्रोजन आर रिलीज इन टू ॲटमॉस्फिअर थ्रू बर्निंग ऑफ कोल, टिंबर अँड फ्युएल ऑइल्स. Those oxide mix with rainwater and forms acid like sulfuric acid, nitric acid, nitrous acid, etc. This acid mixes with raindrop and snow flakes and come down as rain, called as acid rain. मग ॲसिड रेन कशाला म्हणत असतात की जे काही पाणी आहे, पावसाचं पाणी पडत असतं त्यावेळेस आपण सपोज दॅट कोळसा जाडलेला आहे किंवा इंडस्ट्रीमधून धुवा निघत आहे, तो धूर त्या ढगांमध्ये मिक्स झाला, त्या पाण्यामध्ये मिक्स झाल्याच्यानंतर जे त्या ठिकाणी पाऊस पडतो त्या पावसाला म्हणत असतात ॲसिड रेन. ओके, अंडरस्टँड स्टुडंट. इफेक्ट ऑफ ॲसिड रेन. मग इफेक्ट काय आहे ॲसिड रेनचा? फर्स्ट आहे acidity of soil and water bodies increases due to
Acid rain, it harms the aquatic organism, plants and entire forest life. टोटल इकोसिस्टम्स आर ॲडव्हर्सली अफेक्टेड. बघा मग याची इफेक्ट काय होत असतं ॲसिड रेनचे की हे वॉटर बॉडीज इन्क्रीज होता. म्हणजे जसं की सॉईल आणि जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जात असतात आणि जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात, ऑर्गॅनिझम असतात किंवा प्लांट्स असतात तर त्यांना याची हानी होत असते. म्हणजे कारण ते पाणी कसं झालेलं असतं ॲसिडिक झालेलं असतं, मग त्यामुळे ते त्यांना याच्यापासून हानी होत असते. सेकंड आहे इरोजन ऑफ बिल्डिंग, बस, हिस्टॉरिकल मोन्युमेंट, ब्रिज, मेटल आयडॉल्स, वायर फेन्सेस इटीसी ऑकर ड्यू टू ॲसिड रेन. मग याच्यामुळे जे बिल्डिंग बांधत असतात त्या बिल्डिंगमध्ये बांधत असताना साऱ्या वगैरे माहिती आहे आपल्याला की रॉड वगैरे वापरलेले असतात. मग हे काय होत असतं त्याच्यापासून ॲसिड रेनमुळे त्याला जंग लागत असतो. हे थर्ड आहे हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम आर absorbed by plant and thereby enter the food chain indirectly due to acid rain. Fourth आहे ड्यू टू acidification of water in water bodies and pipes, leaching of metals and plastic materials occur in water and thereby serious health problem arises. मग याच्यामुळं काय होत असतं की ॲसिडिफिकेशन होत असतं बॉडीमध्ये आपल्यासुद्धा आणि यामार्फत आपल्या मेटल्स आणि प्लास्टिकचे मटेरियल्स ते लिचिंग होत असतात. लिचिंग म्हणजे काय जसं की लीक म्हणतो आपण तर ते सुद्धा व्हायला लागतात. मग यामार्फत आपल्याला भरपूर सारे मोठे मोठे हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात ॲसिड रेनमुळे. ओके मग प्रिव्हेन्शन नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन मेजर ऑफ एअर पोल्युशन. मग यावर एअर पोल्युशनवरती आपण काय मेजर करू शकतो कंट्रोलिंग करू शकतो. तर फर्स्ट आहे स्मोक इमर्सिंग फ्रॉम फॅक्टरीज कंटेन हार्मफुल पार्टिकल, हेन्स पोल्युशन कंट्रोलिंग मशिनरी शुड बी यूज्ड. एक्झाम्पल अरेस्टर फिल्टर्स. बघा मग आपल्याला याच्यावरती आपण काय कंट्रोल करणार आहे तर जे फॅक्टरीजमधून स्मोक निघतात धूळ निघत असतो त्या धूळ निघणाऱ्या मशीनला आपण रिजेक्ट करून ज्या मशीनमधून धूर निघणार नाही किंवा पोल्युशन होणार नाही अशा पद्धतीच्या मशीन आपण विकत परचेस करणार आहे आणि त्यामार्फत आपण काय करणार आहे एअर पोल्युशन कंट्रोलिंग करणार. सेकंड आहे प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिंकिंग वेस्ट जनरेटेड इन सिटीज. मग आपण काय करणार आहे की आपण जे सिटीजमध्ये गावामध्ये किंवा शहरामध्ये जे काही वेस्टिंग होत आहे ते वेस्टिंगचं प्रमाण आपण कमी करणार आहे. थर्ड आहे कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट केमिकल वेपन्स. मग आपण ॲटॉमिक टेस्ट करणार आहे ज्या होत असतात त्याच्यावरती कंट्रोल करणार आहे. जे केमिकलच्या मार्फत जे वेपन्स निघत आहे वाफ वगैरे निघत आहे त्यांच्यावरती सुद्धा आपण कंट्रोलिंग करण्याचं कार्य करणार आहे. फोर्थ आहे कंट्रोल ऑर बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन. आपण कंट्रोल करणार आहे CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन प्रोडक्शनवरती आपण कंट्रोलिंग करणार आहे. यामार्फत काय होणार आहे की एअर जे पोल्युटेड होत आहे ते एअर पोल्युटेड होणार नाही. डू यू नो एअर क्वालिटी इंडेक्स? It is important for citizens to know the extent of air pollution in their cities so as to define the air quality index. Proportion of SO2, CO, NO2, ozone, particulate matter etc. is measured every day. म्हणजे काही सिटीजच्या मार्फत एअर पोल्युटेड होत असतं ते आपण कंट्रोलिंग करणार आहे. जसं की सिटीजच्या मार्फत कसं तर कचरा वगैरे फेकला जातो जाळला जातो मग यामार्फत एअर पोल्युटेड होत असते ते आपण कंट्रोल करण्याचं कार्य करणार आहे. बोर्ड इंडिकेटिंग द एअर क्वालिटी इंडेक्स आर डिस्प्लेड इन बिझी स्क्वेअर इन मेट्रो सिटीज. मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये जे काही होत आहे ते आपण फॉलो करण्याचं कार्य करणार आहे.
नेक्स्ट आहे बी वॉटर पोल्युशन. मग वॉटर पोल्युशन कशाला म्हणतात तर बघा पिक्चर्समध्ये आपल्याला दिसतं आहे वॉटरमध्ये म्हणजे नदीमध्ये शूज दिसतो, टायर दिसतोय, आपल्याला काही कचरा दिसतोय, अशा किंवा प्लांट्स दिसत आहे. हे काय आहे सगळं वॉटर पोल्युशन आहे. वॉटर इज सेड टू बी पोल्युटन वेन unclean and poisonous due to mixing of natural or artificial unwanted material. अनवॉन्टेड मटेरियल कोणते आहे तर बघा हे काय झाले अनवॉन्टेड मटेरियल्स आहे. म्हणजे याच्यापासून काय होत असतं की वॉटर पोल्युटेड होत असते. मग हे आपल्याला कंट्रोल करायचं आहे की हे आपण जेणेकरून हे पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये जाणार नाही याचे आपण थोडीफार केअर केली पाहिजे. मग वॉटर पोल्युटंट कशी होत असते बायोकेमिकल पोल्युटंट कोणते ते बघणार आहे आपण. बघा वॉटर पोल्युटंट फर्स्ट ए दिला आहे बायोलॉजिकल पोल्युटंट. मग वॉटर डज नॉट रिमेन पोटेबल ड्यू टू अल्गी बॅक्टेरिया व्हायरसेस पॅरासाइट्स ETC डिसीज आर स्प्रेड ड्यू टू बायोलॉजिकल पोल्युशन. म्हणजे काही पाण्यामध्ये शेवाळ असतं, काही आपण म्हणतो जहिरी लागीन आपण म्हणत असतो बरोबर, आपण भरपूर वेळा ऐकत असतो. किंवा काही पॅरासाइट्स असतात, काही छोटे मोठे प्लांट्स असतात. या प्लांट्सपासून वॉटर पोल्युटेड होत असते आणि त्या पाणी पिलं तर ते पाण्यापासून आपल्याला डिसीज आजार होण्याची शक्यता असते. बी आहे इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स सस्पेंड पार्टिकल्स लाईक फाईन सँड डस्ट सॉईल precipitate of salt compound of arsenic, cadmium, lead, mercury and trace of radioactive materials. मग इनऑर्गॅनिक मटेरियल कोणते तर मग जे काही सॉईलच्या मार्फत किंवा डस्ट सँड काही फाईन पार्टिकल्स असतात, काही कॅडमियम असतात, काही मर्क्युरीचे तुकडे असतात, हे सर्व काही रेडिओ मटेरियल्स आहे हे पाण्यामध्ये मिक्स होत असतात. त्याला म्हणत असतात इनऑर्गॅनिक पोल्युटंट. ऑर्गॅनिक पोल्युटंट कोणते तर वेडीसाइड्स इन्सेक्टिसाइड फर्टिलायझर सिवेज इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट ETC. म्हणजे काही वेडीसाइड्स असतात इन्सेक्टिसाइड असतात जसं आपण प्लांटवरती फवारत असतो की त्याला कीड लागू नये म्हणून, किंवा आपण फर्टिलायझर करत असतो प्लांट्सला जमिनीला तर त्याच्यामार्फत जे काही ते पावसाचा देवाचं पाणी आलं की पावसाच्या मार्फत नदीमध्ये जात असतात तर त्यामुळे सुद्धा पोल्युशन होत असते वॉटरचं. ओके. मग रिझन्स काय आहे बघणार आहे आपण आता. रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन नॅचरल रिझन्स. मग नॅचरल रिझन्स काय आहे फर्स्ट आहे ॲक्वॅटिक वीड्स डिप्लेटिंग इन O2 लेवल चेंजेस इन नॅचरल क्वालिटीज ऑफ वॉटर. मग ॲक्वॅटिक वीड्स काय आहे की हे O2 लेवल ऑक्सिजनची लेवल काय करत असते तर क्षीण करत असते. पुन्हा ते पाण्याची क्वालिटी जी आहे नॅचरल क्वालिटी जी आहे ती चेंजेस होत असते. डिकम्पोजिंग मॅटर डिकम्पोजिंग बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग जे काही ॲनिमल्स असतात मेलेले ते डिकम्पोज होत असतात म्हणजे कुजत असतात जमिनीमध्ये, किंवा ॲनिमल्स असतात प्लांट्स असतात तर त्या मार्फतसुद्धा वॉटर पोल्युटेड होत असते. हे नॅचरल पोल्युशन आहे. ओके. मड अँड स्लट रिव्हर करेक्ट अँड इट्स डायव्हर्शन. मग रिव्हर जी नदी आहे ते सुद्धा जर विरुद्ध दिशेला असेल म्हणजे एखाद्या नदीच्या काठी नालीच्या काठी म्हणतो आपण त्या शेजारी असेल तर त्यामार्फतसुद्धा होत असते. सॉईल इरोशन. मग सॉईल इरोशन कसं मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ॲडेड टू वॉटर ड्यू टू सॉईल इरोशन. मग सॉईल इरोशन कसं मेनी बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स त्याच्यामध्ये ॲड होत असतात. मायक्रोब्स लाईक फंगी अँड बॅक्टेरिया ग्रो ऑन ऑर्गॅनिक मॅटर डिकेइंग इन वॉटर. मग भरपूर सारे मायक्रोब्स आपल्याला माहिती आहे की जमिनीवरती बॅक्टेरिया असतात फंगी असते नदीमध्ये. ओके. मग त्यामध्ये जे ते डिकेइंग मॅटर म्हणजे ज्या सडलेल्या कुजलेल्या मॅटर जे असतं वस्तू आणि पदार्थ असतात त्याच्यावरती ते राहत असतात तर त्यामार्फतसुद्धा होत असते. अल्गी एक्सेसिव्ह अल्गल ग्रोथ पोल्युटंट वॉटर. मग या काय आपल्याला अल्गी माहिती आहे शेवाळ कुठे येत असते तर ते तिचा काही आकारही नसतो आणि ज्या ठिकाणी घाण असते त्याच ठिकाणी ते होत असते. निमोटोड
निमोटोड्स फ्लो इन विथ रेन वॉटर. मग हे सॉईलच्या रेन वॉटरच्या मार्फत होत असते. बी आहे मॅनमेड रिझन. मॅनमेड कसं डोमेस्टिक सिवेज फर्स्ट आहे. डोमेस्टिक सिवेज फ्रॉम विलेज अँड सिटीज इज डिस्पोज्ड ऑफ इन रिव्हर वॉटर. म्हणजे काही डोमेस्टिक सिवेज असतात वेस्टेड असतात ते शहरांमधून किंवा गावामधून नदीमध्ये मिक्स होत असतात. ओके, पाण्याच्या मार्फत गटारीच्या मार्फत. सेकंड आहे इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. व्हेरियस पिगमेंट, ब्लिचिंग केमिकल्स, लिथर्स, पीसेस, फायबर, मर्क्युरी, लीड etc आर रिलीज्ड इनटू वॉटर. मग भरपूर सारे पिगमेंट असतात इंडस्ट्रीच्या मार्फत निघणारे. ब्लिचिंग केमिकल्स म्हणजे अशा औषधी असतात, काही ब्लिचिंग पावडर असतात, तर काही फायबर्स, काही मर्क्युरी, लीड अशा पद्धतीने तर त्यामार्फत सुद्धा होत असते. ऑइल स्पॉइलेज, ऑइल ट्रान्सपोर्टेशन, क्लिनिंग ऑफ टँकर्स ऑफ ऑइल स्पिल्स इंटू वॉटर. मग ऑइल स्पॉइलेज कसं म्हणजे की आपण ट्रान्सफर करत असतो ऑइल, तर ते जर टँकर असेल किंवा आपण ज्या गाडीमध्ये करत असतो ती गाडी लिकेज झालेली असेल, ते टंकी जी आहे त्याची, तर त्यामार्फत सुद्धा होत असते. यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड NPK जे नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस containing chemical fertilizer, pesticides like inrim, chlorine, carbonate containing pesticides flow and mix with water. मग हे जे पेस्टिसाइड आहे, केमिकल फर्टिलायझर्स आहे, तर हे याच्या फवारणीमार्फत सुद्धा वॉटर पोल्युटेड होत असते. नंतर अदर रिझनमध्ये आपल्याला माहितीच आहे की ह्युमन वेस्टेड असतात. म्हणजे ह्युमनचे जे वेस्टेड ॲटम असतात, क्लोथ असतात, काही डबे जसं की आपल्या घरामधल्या बॉटल्स असतात, पाण्याच्या बॉटल्स, ह्या सगळ्या वेस्टेडमुळे वॉटर पोल्युटेड होत असते. ओके, द इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन. मग वॉटर पोल्युशनचे इफेक्ट काय होत असतात तर बघा, इफेक्ट ऑन ह्युमन बिईंग. मग ह्युमन बिईंगवरती काय तर डिसीज लाईक हेपॅटायटिस, टायफॉइड डिसीज ऑफ स्किन अँड एलिमेंटरी कॅनलमध्ये डिसीज आपल्याला होत असतात. जसे की आजार कोणते तर हिपॅटायटिस होत असतो, टायफॉइड, आपल्याला वेगवेगळे आजार व्हायला लागतो स्किनचे, किंवा एलिमेंटरी कॅनल आपली खराब होत असते. ह्या पद्धतीचे आपल्याला इफेक्ट होत असतात वॉटर पोल्युशनमुळे ह्युमन बिईंगला. इफेक्ट ऑन इकोसिस्टीम. आपली इकोसिस्टीम म्हणजे काय, कशी खराब होत असते तर बघा, रिटार्डेड प्लांट ग्रोथ, लॉस ऑफ प्लांट स्पीसीज, इंक्रीज इन सॉल्ट कंटेन वॉटर, डिक्रीज डिझॉल्व ऑक्सिजन लेवल, डिस्टर्बन्स इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, डेथ ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ॲडवर इफेक्ट ऑन सी बर्ड्स. आपले प्लांट जी ग्रोथ आहे ती खुंटतात, त्यांना आपल्याला दिसत असते. भरपूर प्रमाणामध्ये प्लांटच्या ज्या स्पीसीज असतात म्हणजे त्यांच्या ज्या उत्पत्ती असतात त्या कमी होताना दिसतात. आपल्याला पाण्यामध्ये सॉल्टचं प्रमाण वाढताना आढळत आहे. आणि ॲनिमल्स जे आहे, जे पाण्यामधील ॲनिमल्स आहेत ते मरण पावताना आपल्याला दिसत आहे. या सगळा इफेक्ट कशावर होत आहे, आपला इकोसिस्टीममुळे होत आहे. ओके, अदर इफेक्ट, change in physical and chemical properties of water, change in natural color and taste, useful aquatic fauna is destroyed, soil fertility is affected, toxic materials are added to crop. मग भरपूर सारे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या मार्फत सुद्धा पाणी पोल्युटेड होत असतं. म्हणजे आणि त्यामार्फत आपल्याला इफेक्ट खूप होत असतो या गोष्टीचा. जसं की आता फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमुळे ते कसं काय हे होणार आहे तर बघा, आपली बॉडी जी आहे, बॉडीची रचना, आपल्याला आजार आला म्हणजे आपली मोडली जाते बॉडी, बरोबर. आपण सरळ चालू शकत नाही, आपण किंवा बसण्याची आपली कॅपॅसिटी राहत नाही. या पद्धतीने फिजिकल चेंजेस. केमिकल कशा तर आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं पण पिण्याची इच्छा होत नाही, या पद्धतीने. किंवा असं खाण्यापिण्याचं होतं, हे अशा प्रकारचे. त्याची आपल्याला पाण्याची टेस्ट कलर म्हणजे कलरच चेंज होत असतो पाण्याचा, किंवा त्याला टेस्टच वेगळी येत असते. या पद्धतीने आपल्याला ऑब्झर्वेशन होत असते.
नेक्स्ट आहे सॉईल पोल्युशन. मग सॉईल पोल्युशन कशाला म्हणतात तर बघा, ही आपल्याला दिसत आहे या पिक्चर्समध्ये. या पिक्चर्समध्ये जे काही ऑब्झर्वेशन दिसत आहे ते काय आहे, सॉईल पोल्युशन आहे. ओके. आउट ऑफ टोटल लँड एरिया ऑफ द सॉईल, सम इज कवर्ड बाय आईस, सम इज डेझर्ट, whereas some is occupied by mountain and hills. Very less area of land is available for human यूज. मग भरपूर काही आपले सॉईल जी आहे ती खराब होताना, जमीन आपल्याला खराब होताना दिसते आहे. बरोबर, खूप वेगवेगळ्या जमिनी आहे, ते कशा ना कशाच्या मार्फत ती आपल्याला सॉईल खराब होताना दिसत आहे. आणि ह्या आपण आपल्या आजूबाजूच्या प्लेसमध्ये सुद्धा ऑब्झर्व करत असतो. ओके. सॉईल इज सेड टू बी पोल्युटंट व्हेन देअर आर चेंजेस इन इट्स फिजिकल, बायोलॉजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स fertility decreases due to either natural or man-made reason. मग हे जे सॉईल पोल्युटेड होत आहे याला दोन मेन कारण आहे. कसे तर नॅचरल आणि मॅनमेड पद्धतीने होत आहे. बघा, इफेक्ट ऑफ सॉईल पोल्युशन. फर्स्ट आहे सॉईल फर्टिलिटी डिक्रीजेस ड्यू टू मिक्सिंग ऑफ सॉल्टी ॲसिडिक वॉटर फ्रॉम इंडस्ट्री. मग जे काही इंडस्ट्रीच्या मार्फत खारं पाणी किंवा ॲसिडिक पाणी बाहेर पडत आहे, किंवा जे काही त्याच्यामार्फत जे वेस्टिंग कचरा वगैरे पडत आहे, तर त्या कचऱ्यामार्फतसुद्धा सॉईल पोल्युटेड होत आहे. इफेक्ट त्याचे सॉईलवरती होत आहे. ओके. रेडिओ ॲक्टिव्ह अँड अदर पोल्युटंट एंटर अँड पास थ्रू फूड चेन लाईक द सॉईल, क्रॉप, वॉटर अँड ह्युमन बॉडी. मग जे काही फूड आपण खात आहे किंवा आपण वेस्टेड आपण करत आहे, तर त्याचा सर्व इफेक्ट जो आहे तो सॉईलवरती होत आहे. थर्ड आहे प्रॉब्लेम ऑफ वॉटर पोल्युशन इन्क्रीजेस ड्यू टू सॉईल पोल्युशन, टॉक्सिक सबस्टन्स लीच इन टू वॉटर. सिमिलरली डिसीज स्प्रेड थ्रू व्हेरियस पॅथोजन. मग हे जे काही वॉटर पोल्युशन इन्क्रीज होत आहे, त्याचा परिणामसुद्धा सॉईल पोल्युशनवरती सुद्धा होत आहेतच. कारण ते काय आहे, टॉक्सिक सबस्टन्स आहे. लीच असतात ते टॉक्सिक सबस्टन्स असतं, ते पाण्यामध्ये मिक्स झालं म्हणजे जमिनीवर सुद्धा जातं, मातीवरती, आणि त्या ठिकाणची माती कशी होते, कडक होत असते. ओके. बघा, डिसीज द इश्यू लाईक ड्राय वेस्ट, wet waste and toilet in each home and write information in your own word. मग बघा, जे काही डिस्कस करायचं आहे आपल्याला इश्यू, की ड्राय वेस्ट वेट का टॉयलेट इन इच होम, आणि याचे आपल्याला इन्फॉर्मेशन काढायचे. जसं की आपल्या ओनमध्ये, की मग पूर्वीचे लोक तुम्हाला माहिती आहे टॉयलेटला कुठे जात होते, उघड्यावरती, पण आताचे कुठे जातात, टॉयलेटमध्ये. मग आपल्याला एक डिस्कस करायचा आहे हा इश्यू, की कोणत्या प्रकारचा योग्य असेल, वेस्टेड केलेलं टॉयलेट का उघड्यावरती बसणारं. तर हे तुम्हाला शोधायचं आहे. ओके. तुमच्या ओनमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला क्वेश्चन राहीलच एक्झरसाईजमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे रिलेशनशिप ऑफ सॉईल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर पोल्युशन. If wet waste is dumped at wrong places instead of composting, pathogens grow upon it, which are then mixed with water, causing water pollution. मग जे काही आपण चुकीच्या पद्धतीने आपण कंपोज करत आहे, तर त्यामार्फतसुद्धा सॉईल पोल्युटेड होत आहे. ओके. Insecticide, chemical fertilizer, weedicides are used in agriculture, which causes soil pollution. Similarly, excessive spread insecticide and weedicides are mixed with air, causing air pollution. मग जे काही आपण फवारणी करतो झाडांवरती वगैरे, तर ते सगळं मिक्स होऊन कुठे जात असतात, तर ते एअरवरमध्ये, मग हवेमध्ये जात असल्यामुळे एअर पोल्युशन होते. ओके. जर जमिनीवरती आपण फवारणी करते तर सॉईल पोल्युशन होते. जर आपण
पाण्याच्या मार्फत केमिकल फर्टिलायझर यूज करत आहे तर ते कोणतं पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन होत असतं, बरोबर. मग हे जे काही आपण करतो चांगलं उत्पन्न येण्यासाठी, चांगलं धान्य मिळण्यासाठी किंवा थोड्याशा कमी वेळामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न मिळावं म्हणून जे काही आपण कार्य करतो तर त्यामार्फत जे होणारं वेस्टिंग आहे, पोल्युशन आहे, त्याचा इफेक्ट होत आहे एअरवरती, वॉटरवरती आणि एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन या पद्धतीने पोल्युशन हे होत आहे. सॉईल पोल्युशन ऑकर्स ड्यू टू मिक्सिंग ह्युमन वेस्टेड, बर्ड्स अँड ॲनिमल वेस्ट. These release various sticking gases causing air pollution. Some waste may cause वॉटर पोल्युशन इन मिक्स विथ वॉटर. मग बघा, जे काही सॉईल पोल्युशन होत आहे ते ह्युमनच्या वेस्टेडमुळे होत आहे. जसं की आपण काय करतो की एका बाटलीचा आपण रियूज करू शकतो, प्लास्टिकच्या बॉटलचा, तर आपण ते रियूज न करता आपण फेकतो. मग ते फेकलं तर ती मातीमध्ये कुजते का, जमिनीमध्ये कुजते का नाही, तिला आपण 6 महिन्याने पाहिली किंवा एका वर्षाने जरी पाहिली ते आपल्याला ॲज इट इज दिसते, ओके. पण ते कुजत नाही. मग त्या तेवढी स्पेस का होतो, कडक पडतो, म्हणजे सॉईल पोल्युटेड त्या ठिकाणी होत असते, ओके. पोल्युशन प्रिव्हेंटिंग अँड कंट्रोल. मग पोल्युशन प्रिव्हेंटिंग काय आहे आणि त्याच्यावरती कंट्रोलिंग काय आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज enacted some laws of control, regulation and prevention of pollution. Following are laws regarding pollution control. मग बघा, गव्हर्मेंटने काही लॉज काढलेले आहे पोल्युशनवरती कंट्रोलिंग. ते बघा, फर्स्ट आहे वॉटर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1974. मग वॉटर पोल्युशनवरती गव्हर्मेंटने हे काढला होता की कंट्रोलिंगचा, तर तो 1947 काढलेला होता, ओके. सेकंड आहे एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1981. मग एअर पोल्युशनचं प्रिव्हेंटिंग ॲक्ट कधी काढला तर 1981 त्यांनी काढलेलं होतं. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986. मग एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट काढला होता 1986, ओके. मग हा आपण फॉलो केला पाहिजे. व्हेरियस लॉज अँड रूल्स आर इन फोर्स इन रिलेशन टू बायोकेमिकल वेस्ट, हार्मफुल इन्फ्लुएन्स, सॉलिड वेस्ट अँड साऊंड पोल्युशन. गव्हर्मेंट statutory bodies like Maharashtra Pollutant Control Board and Central Pollution Control Board supervise about weather and industrial areas. Local government bodies like municipality, district council, पंचायत समिती, ग्रामपंचायत etc. फॉलो द लॉज अबाउट पोल्युशन कंट्रोल. मग बघा, जे काही गव्हर्मेंटने 3 लॉज काढले होते, वॉटर पोल्युशन अँड प्रिव्हेंट, एअर पोल्युशन अँड प्रिव्हेंट आणि इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, तर मग हे सगळं फॉलो कोण करतं तर आपले म्युन्सिपल पार्टी जे आहे ते लोक करत आहे, किंवा आपल्या डिस्ट्रिक्टवरती जे काही नेते असतात किंवा आपल्या प्रत्येकाच्या एरियानुसार आपले सरपंच असतात किंवा मेंबर्स असतात, पंचायत समितीचे मेंबर्स असतात, ग्रामपंचायत असते, तर हे फॉलो करत आहेत. बघा, आपण आता पूर्वीच्या काळी कचरा कुठेही पडलेला राहायचा, घरासमोर जरी पाहिलं तर झाडलं की अंगणामध्येच कचरा लावत होते आपण एका कोपऱ्यामध्ये. पण आता तसं आहे का, नाही. आता कचरा गाडी येत असते तर आपण कचरा गाडीमध्ये कचरा टाकत असतो. यहाँ ना फेको वहाँ ना फेको, कचरा गाडी में ही कचरा डालो, असं त्याचं गाणंसुद्धा असतं. तर हे गाणं आपण ऐकतं की आपण घरातली बादली घेतो कचऱ्याची आणि डस्टबिन पकडली की लगेच आपण डस्टबिन कचरा गाडीमध्ये उभरत असतो, म्हणजे आपण कचरा फैलू देत नाही आहे, ओके. म्हणजे म्युन्सिपल पार्टी, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती हे लॉज फॉलो करत आहे आणि हे आपण ऑब्झर्व करत आहे आपल्या डेली लाईफमध्ये. अंडरस्टँड स्टुडंट. या पद्धतीने आपलं पोल्युशन चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण बघणार आहे एक्झरसाइज.